नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच ठाण्यातून एक मोठी बातमी. शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच दोन्ही समर्थकांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता रश्मी ठाकरेंनी देखील शिंदे समर्थकांविरोधात कंबर कसली असून नवरात्रोत्सवानिमित्त स्वतः रश्मी ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत. रश्मी ठाकरे आज ठाण्याच्या टेंभीनाका येथे जाऊन देवीची आरती करणार आहेत. तर दरवर्षी रश्मी ठाकरे टेंभीनाका येथील देवीच्या दर्शनाला येत असतात आणि तोच शिरस्ता कायम राखत रश्मी ठाकरे दुपारी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह टेंभीनाका येथे येऊन देवीचा जागर करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान टेंभीनाक्याच्या देवीच्या आरतीवरून वाद रंगण्याची चिन्ह आहेत. एकीकडे रश्मी ठाकरेंनी दिघेंच्या देवीची आरती करणार असल्याचं समोर आल्यानंतर आता शिंदे समर्थक मीनाक्षी शिंदे आक्रमक झालेले आहेत. ठाण्यात टेंभीनाक्याच्या देवीची आरती शिंदे समर्थकच करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. आम्ही आधीच आरतीचं वेळापत्रक जाहीर केल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये आता आज हाय व्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता आहे. आता बातमी आहे पावसासंदर्भातली. राज्यभरात 3 दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. दुसरीकडे परतीच्या पावसाची पुरेशी आगेकूच झालेली नाही. आजपासून त्याची प्रगती होईल आणि परतीचा पाऊस 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असला तरी त्याचा सध्याचा वेग पाहता त्याला राज्यात येण्यास विलंब होणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात विजांचा कडकडाट होणार आहे आणि पाऊस होणार आहे. तर शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक बसवण्यासाठी चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ उद्या संपणार आहे. मराठी फलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेनं सुरू केली आहे. तर दुसरीकडे दुकानदारांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे आणि मुंबईमध्ये 5 लाख दुकानं आणि आस्थापनं असून 5 लाख दुकानांपैकी सुमारे 2 लाख म्हणजे 40% दुकानांनी मराठी नामफलक बसवण्याच्या आदेशांची अंमलबजावणी केलेली आहे. तर 3 लाख दुकानांनी अद्याप मराठी फलक लावलेले नाहीत. आणि आता महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. ज्याच्या दसरा मेळाव्याला गर्दी अधिक तीच खरी शिवसेना असेल असं सांगून शिंदे समर्थकांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. स्वतः मुख्यमंत्री शिंदेंनी 3 लाख शिवसैनिक बीकेसीच्या मेळाव्याला येणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे कोर्टाचा निकाल येण्याआधी दसरा मेळाव्यातच खरी शिवसेना कुणाची याचा फैसला होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना वर्षाकाठी 2 लाख कृषी सौर पंप देण्याचं आमचं ध्येय असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारच्या योजनेतून 1 लाख कृषी सौर पंप बसवले जाणार आहेत. दुसरीकडे महापारेषण कंपनीच्या माध्यमातून मोठे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून वीज निर्मितीच्या खर्चात कपात होण्यास मदत होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर पडली असून दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. येत्या 1 नोव्हेंबरला 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्द्यांवर यावेळी सुनावणी होईल. राहुल गांधींच्या नेतृत्वात देशव्यापी भारत जोडो यात्रा सुरू असताना मुंबईमध्ये 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भारत जोडो यात्रा काढण्याचा काँग्रेसनं निर्धार केलाय. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचे समर्थक सहभागी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री राज्यात आरत्या करत फिरतायत, पण त्यांचं विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे झालेले नाहीत, याकडे देखील मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असा टोला देखील त्यांनी लगावला. अंबरनाथमध्ये शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. शिंदे समर्थक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या बैठकीमध्ये ठाकरे समर्थकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यात युवा 5 ते 6 पदाधिकाऱ्यांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. दसरा मेळाव्यावरून बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भगवानगड दसरा मेळावा कृती समितीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. दुसरीकडे दसरा मेळावा एकच होईल, समाजात फूट पाडण्याचं काम करू नये अशी भावना व्यक्त करत जय भगवान महासंघाच्या आष्टी येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय.
आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याप्रकरणी स्पष्टीकरण दिलंय. मी फक्त थांब म्हटलं, मारहाण केली नाही, तर कार्यकर्त्यांसोबत आमचं कौटुंबिक नातं असल्याचं बच्चू कडू म्हणाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर 2 ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेली आहे. धनगर समाजाचे आराध्य दैवत विरोबाच्या बनात आरेवाडी येथे हा मेळावा पार पडणार आहे. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीतील महाभोंडल्यात सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. यावेळी विद्यार्थ्यांसोबत दांडिया खेळण्याचा मोह सुप्रिया सुळेंना आवडला नाही. जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये एमआयडीसीला मंजुरी देण्यात आलेली आहे. मंत्रालयातील बैठकीमध्ये याबाबत निर्णय झाला. यानंतर परिवर्तन चौकात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती मातेचं पूजनावरून केलेल्या वक्तव्याचे पडसाद येवल्यामध्ये उमटले. भाजप कार्यकर्त्यांनी थेट भुजबळांच्या संपर्क कार्यालयासमोर सरस्वती मातेचं पूजन करत भुजबळांचा निषेध केला. इंदापूर तालुक्यातील नीर-निमगाव गावातील पुलाचं भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाला. नीरा नदीवर इंदापूर ते माळशिरस तालुक्याला जोडणाऱ्या 13,50,00,000 रुपयांच्या पुलाचं भूमिपूजन पार पडलं. नीर-निमगाव मधील ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत खासदार सुळे यांचं स्वागत केलं. छगन भुजबळ यांच्या सरस्वतीवरील वक्तव्याविरोधात पुण्यामध्ये भाजपनं आंदोलन केलं. पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. भुजबळ यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपनं केली. पीएफआय संघटनेविरोधात कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पीएफआय या संघटनेवर 5 वर्ष नाही तर कायमची बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पाकिस्तान जलादोच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नवी मुंबईतल्या धारावीमधील पीएफआय कार्यालयाचं फलक काढण्यात आलं. पीएफआयचं ऑफिस रिकामं करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. धरण गावात आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी समाजातर्फे भव्य दणका मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत धरणगाव शहर परिसर दणाणून सोडला. यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. मालवणमधील देहूळ जिल्हा परिषदेच्या शाळेत मंजूर शिक्षक नसल्यानं पालक आणि ग्रामस्थांनी आंदोलन केलं. पालकांनी शाळेला टाळं ठोकलं. तसंच केंद्रप्रमुख मुख्याध्यापकांना ग्रामस्थांनी केबिनमध्ये कोंडून ठेवलं. जळगावच्या कासोदा गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागते. अनेकदा प्रशासनाकडे मागणी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांनी पाण्याच्या टाक्यांमध्ये उभं राहून आंदोलन केलं. 15 ते 20 दिवसात पाणी येत असल्यानं नागरिक हैराण झाले. विलेपार्ले इंदिरानगर परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी 7 ते 8 घर अचानक कोसळली. त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं या परिसरातील नागरिकांना घरं खाली करण्यासाठी सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन सुरू केलं. भंडारा शहरात जागोजागी खड्डे असल्यानं महिला काँग्रेस आक्रमक झाल्या. महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहरातील खड्डे भरत आंदोलन केलं. यावेळी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. सिंधुदुर्गातील हेदूळ जिल्हा परिषद शाळेमध्ये मंजूर शिक्षक नसल्यामुळे येथील पालकांनी आंदोलन छेडलं. संतप्त पालकांनी शाळेला टाळं ठोकून अधिकारी आणि मुख्याध्यापकांना चक्क केबिनमध्ये कोंडून ठेवलं. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली. 40 वर्षांपूर्वी हा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र आता या रस्त्यावर साधं चालता देखील येणं कठीण झालंय. वारंवार निवेदनं देऊन देखील दुरुस्ती होत नसल्यानं अखेर महिला ग्रामस्थांनी उपोषण केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेनं उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आदिवासी समाज बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. वसई पूर्वेच्या जुचंद्र वाकीपाडा येथील कॉस पॉवर कंपनीमध्ये नायट्रोजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 3 कामगार ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झालेत. कंपनीतील यंत्राच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना हा अपघात घडल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. बोईसर परिसरात प्रेम प्रकरणातून तरुणीवर गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात स्नेहा मोहते या तरुणीचा मृत्यू झालाय. गोळीबार करून पळून जाणाऱ्या आरोपीनं सीआयएसएफच्या गाडीखाली स्वतःला झोकून दिलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. मुदत संपलेल्या कॉस्मेटिक उत्पादनांची पुनर्विक्री करणाऱ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. यावेळी 3.25 कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला अटक देखील करण्यात आली आहे. देशातील 3 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यात राजधानी नवी दिल्ली रेल्वे स्थानक, तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अहमदाबाद स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 10,000 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून पालघरकरांची लवकरच सुटका होणार आहे। पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर तब्बल 8 वर्षांनी पालघर जिल्ह्याला स्वतंत्र ट्रॅफिक बॅच मिळणार आहे। सध्या जिल्ह्यामध्ये 2 ट्रॅफिक बॅचचं प्रशिक्षण सुरू असून हे प्रशिक्षणार्थी लवकरच पालघर जिल्ह्यातील शहरांमध्ये आणि महामार्गांवर कार्यरत झालेले पाहायला मिळतील। पुण्यात सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या आय लव्ह पुणे या डिजिटल फलकांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेनं दिलेले आहेत। या फलकांबाबत अनेकांकडून तक्रारी आल्या होत्या आणि या तक्रारींची दखल घेत अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारलाय। पुण्यात मेट्रोच्या फेज 2 मधील 4 मार्गांचं डीपीआर महापालिकेला सादर करण्यात आलं। यामध्ये खडकवासला ते खराडी, एसएनडीटी ते वारजे माणिकबाग, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि संपूर्ण शहराला वळसा घालणाऱ्या नियो मेट्रोवर चर्चा करण्यात आली। या प्रकल्पाची किंमत 5,000 कोटी असल्याचं सांगण्यात येते। बीड, उस्मानाबाद आणि लातूर या 3 जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारं बीडच्या धनेगावातील मांजरा धरण पावसाळा संपत आला तरी अद्यापही तहानलेलंच आहे। सद्यस्थितीमध्ये धरणात जवळपास 60% इतका पाणीसाठा आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या वर्षभरात 8 वाघांचं दर्शन झालंय। कोकण आणि कोकण मार्गे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात संचार करणाऱ्या वाघांच्या अस्तित्वावर वन विभागानं कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मोहर उमटवली। 8 वाघांपैकी वाघाची एक जोडी जंगलात कायमस्वरूपी ठाण मांडून बसल्याचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवलेलं आहे। वाघांची संख्या वाढल्यानं वन्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कोल्हापुरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या 3ऱ्या दिवशी आई अंबाबाईची सिद्धिदात्री रूपात अलंकार पूजा साकारण्यात आली। सिद्धिदात्री ही नवदुर्गेचं अंतिम रूप मानलं जातं। दैव, दैत्य, मानव सर्वजण तिची पूजा करतात। नवरात्रीच्या 3ऱ्या माळेस श्री रुक्मिणी मातेस तुळजाभवानी स्वरूपाचा पोशाख करण्यात आला, तर श्री विठ्ठलास पारंपरिक पोशाख आणि श्री व्यंकटेशास मत्स्य अवतार करण्यात आला। विठू रखमाईचं रूप पाहण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकांनी गर्दी केली। अहमदनगरच्या बुरहानगर येथील तुळजाभवानी मंदिरात देवीची पालखी दाखल झाली। राहुरी येथे तयार झालेल्या या पालखीची पारनेर आणि नगर या 3 तालुक्यात मिरवणूक काढण्यात येते। विशेष म्हणजे या पालखीमध्ये कोणतीही मूर्ती ठेवण्यात येत नाही। नवमीच्या दिवशी तुळजापुरात देवीची मूर्ती बसवून मंदिराचं सीमोल्लंघन केलं जातं। मुंबई कस्टम विभागानं मोठी कारवाई केली। चॉकलेट आणि टॉफीमधून 19 लाखांच्या सोन्याची तस्करी करून नेत असताना पकडण्यात यश आलंय। जप्त केलेल्या सोन्याची किंमत 18,89,014 रुपये इतकी आहे। कर्नाटक राज्यातून मंगळवेढा मार्गे पुणे जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या पिकअपसह 17,45,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक रणजित सिंग माने यांच्या पथकानं ही कारवाई करत 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय। धुळ्यातील आझादनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीच्या औषधांच्या साठ्यासह एका तरुणाला जेरबंद केलाय। गणेश सोनार असं या अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। गेल्या महिन्याभरातील ही दुसरी कारवाई आहे। बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसी कडून मानपाडा पोलीस ठाण्यात एकाच वेळी 27 विकास कामांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती। भिवंडी परिसरात दापोडा इथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून 3 लाख रुपये तिघा चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे। कारच्या डॅशबोर्डच्या बॉक्समधून हे पैसे चोरट्यानं पळवल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। कौटुंबिक वादातून धुळे शहरात एका 28 वर्षीय अभियांत्रिकीच्या तरुणानं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली। रोहित बोरसे असं या तरुणाचं नाव आहे। खोपोलीकडून पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू झालाय। रेहान रशीद सोंडे असं मयत युवकाचं नाव आहे। अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला। एका दुचाकी स्वार तरुणीनं रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रकला धडक दिली। यामध्ये त्या तरुणी गंभीर जखमी झालेली आहे। उरण पनवेल रस्त्यावर गव्हाण फाटा येथे हा अपघात झाला। उपचारासाठी कामोठेमधील एमजीएम रुग्णालयामध्ये तरुणीला दाखल करण्यात आलंय। शहापूर डोलखाम रस्त्यावर वेहलोली फाट्यावर दुचाकीचा अपघात झाला। यात 32 वर्षीय तरुण हरेश कचरू पडवळ याचा जागीच मृत्यू झाला, तर अभय फडे हा तरुण गंभीर जखमी झालाय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। गावातील ओढ्याला पूर आल्यानं गावाचा संपर्क तुटलाय। गेल्या 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झाले। जिवती तालुक्यातील चिखली परिसरात विजेच्या कडाकडासह या भागात मुसळधार पाऊस झाला। या दरम्यान ही घटना घडली। सोलापुरातील बार्शी तालुक्यात पुराच्या पाण्यात 6 जण वाहून गेलेत। ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून गावकऱ्यांनी या 6 जणांचे प्राण वाचवले।
कडेगाव तालुक्यातल्या मोहिते वडगाव येथे घरातील टीव्ही आणि मोबाईल 1.5 तास बंद ठेवण्याचा उपक्रम राबवण्यात येतोय। सायंकाळी 7 ते 8:30 पर्यंत विद्यार्थ्यांसह घरातल्या सर्वांचे मोबाईल आणि टीव्ही आता बंद ठेवले जातात। शिवाय ते बंद ठेवण्यासाठी भोंग्याच्या माध्यमातून आठवण देखील करून दिली जाते। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करतील। 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ होईल। यानंतर पंतप्रधान अहमदाबाद GMDC मैदानात आयोजित नवरात्रोत्सवात सहभाग होतील आणि अहमदाबाद इथल्या साबरमती रिव्हरफ्रंट इथे एका ड्रोन शो सुद्धा तिथे आयोजित करण्यात आलेला आहे। निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। चौहान 2021 साली लष्करातून निवृत्त झाले। देशाचे माजी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा 9 महिन्यांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला होता। तेव्हापासून संरक्षण दल प्रमुख हे पद रिक्त होतं। दुबईमध्ये आता एक आलिशान रिसॉर्ट उभारण्यात येणार असून हे रिसॉर्ट चंद्राच्या थीमवर आधारित असणार आहे। या रिसॉर्टचे काही कॉन्सेप्ट्स बेस फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत। हे रिसॉर्ट उभारण्यासाठी जवळजवळ 5 बिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 40,000 कोटी इतका खर्च प्रस्तावित आहे। ही इमारत 735 फूट उंच असणार आहे। जम्मूतल्या उधमपूर इथे एका बसमध्ये स्फोट झाला। या स्फोटात 2 जण जखमी झालेत। 8 तासांच्या अंतरात 2 स्फोट झाले आहेत। यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे। इयान चक्रीवादळामुळे नासाला मून रॉकेट उड्डाण लांबणीवर केलं गेलेलं आहे। रॉकेट लॉन्च पॅडवरून सोमवारी केनेडी स्पेस सेंटर हँगरवर परत आणण्याचा निर्णय घेतला। 4 मैलांच्या या प्रवासाला 12 तास लागू शकतात। नासा पुढच्या प्रक्षेपणाआधी 322 फूट स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेट सर्व पर्यायांचं मूल्यांकन करणार आहे। ब्राझीलचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार लुईज इनासियो लुला दा सिल्वा 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मत मागण्यासाठी समुद्र किनारी असलेल्या शहरातील सांबा शाळेत प्रचार कार्यक्रमासाठी रिओचे महापौर एडुओर्डा पेस यांच्यासोबत सामील झाले होते। भाषणादरम्यान राष्ट्रपती पदाचे उमेदवार आणि रिओचे महापौर या दोघांनी जेर बोल्सोनारो यांच्या सरकारवर टीका केली। युद्ध नको अशी घोषणाबाजी रशियामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। उत्तर कॉकेशसमधील दागेस्तानमध्ये 100हून अधिक लोकांनी महामार्ग रोखून आंदोलन केलं। पोलिसांनी हवेत गोळीबार करून हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला। शेकडो आंदोलकांमध्ये बहुतांश महिला होत्या। दागेस्तानची राजधानी मखाचलमध्ये अनेक निषेध रॅली देखील यावेळी काढण्यात आल्या। सूर्यकुमार आणि के एल राहुलच्या शानदार फलंदाजीनं भारतीय संघानं 8 गडी राखत दक्षिण आफ्रिका संघावर पहिल्या T20 सामन्यात विजय मिळवला। 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आणि या सर्व सामन्यात सर्वच भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली। विजयासाठी मिळालेले 107 धावांचं आव्हान भारतानं 2 गडी राखून गमावत गाठलं। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त मोठी घोषणा करण्यात आली। लता दीदींवरील सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे। या माहितीपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार मयुरेश पै हे करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हर हर महादेव या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेलं आहे। हर हर महादेव असं सिनेमाचं शीर्षक असून अभिनेता सुबोध भावे महाराजांची भूमिका साकारणार आहे। अमृता खानविलकरनं हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय। बहुप्रतीक्षित दृश्यम 2 या सिनेमाचा पहिला लुक प्रदर्शित करण्यात आलेला आहे। यात अजय देवगन मुख्य भूमिकेत असून अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, इशिता दत्ता यांची देखील महत्त्वाची भूमिका असेल। 18 नोव्हेंबरला केस रिओपन होणार असं या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलंय। बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या आगामी कोड नेम तिरंगा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। या सिनेमात चाहत्यांना ॲक्शनचा तडाखा पाहायला मिळणार आहे। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी। टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कारासाठी आलियाची निवड करण्यात आलेली आहे। प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा 40वा वाढदिवस नुकताच साजरा झाला। या निमित्तानं आलियानं रणबीरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या। अभिनेत्री कतरिना कैफचा दीर म्हणजेच विकी कौशलच्या भावाचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला। कतरिनानं सनी कौशलचा खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या। अभिनेत्री सारा अली खानने इंस्टाग्रामवर एक ट्रान्झिशन व्हिडिओ शेअर केलेला आहे। या व्हिडिओमध्ये साराचा वेस्टर्न ट्रेडिशनल लुक पाहायला मिळतोय। यात सारा कमालीची सुंदर दिसते।